महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्तेत असतील। पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। निवडणूक आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतंय असं वाटतं, भास्कर जाधव यांची टीका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानाची पाहणी, फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू, राज्य सरकारनं अद्याप केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्यानं सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। मुख्यमंत्री फडणवीस संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटं चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, काही काळ राजकीय चर्चा झाल्याचीही माहिती। काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झाले आहेत। जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू। तपोवनमधील वृक्षतोडीवरील टीकेनंतर फडणवीसांचा निशाणा। तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे, ट्विट करत अजित पवारांकडून सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन। विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेतेपद द्या, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसमोर भास्कर जाधव यांची मागणी। तर 8 ते 14 डिसेंबर दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा, विकास गोगावलेंसह महेश गोगावले आणि विजय मालुसरेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात तटकरेंचा हातखंडा, आम्ही कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून साप नाही दाबला, महाडमधील राड्यानंतर गोगावलेंची टीका। माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाड यांचा विरोधकांना सवाल। तर काल बुलढाण्यात गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप।